मध्ये जाताना ना इथे आर्टिफिशियल फुलांची इथे आरास आपल्याला पाहायला भेटते। म्हणजे तिथे जो गेट आहे ना तिथे मंडई ना मंदिराच्या आपण पाठीमागे आहोत आणि पाठीमागे ना इथे मंचुरियनची इथे दुकानं आपल्याला पाहायला भेटतात। 1 2 3 4 दुकान लागले। त्यानंतर ना बरोबर समोर ना जर तुम्ही पाहताय ना इथे लहानपण मगाशी ना आपण स्टार्टिंगला तिथून आलेलो आणि हा जो रस्ता आहे ना तो डायरेक्ट गावामध्ये जातो आणि बरोबर ना मंदिराकडे ना हा जो इथे उंच असा भाग आहे ना तिथून ना खूप सुंदर असं मंदिर दिसतंय बघा। तिथून ना जत्रा सुद्धा जी भरलेली आहे ना ती सुद्धा आपल्याला खूप सुंदर आहे। लाइटिंग सुद्धा खूप छान वगैरे केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे बघा आहेत 50 रुपयाला 10 रिंगा। तर हे बघा सगळे पटापट टाकताय एकदम हळूहळू टाका, हळूहळू टाका टाका बघा। हा ही बघ गेली ह्या दादाची गेलेली आहे, त्याला हे थम्स अप भेटलेलं आहे। नमस्कार मंडळी, यशच सहयोग करतो मायूट चॅनल चव्हाणच्या नावाने। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत डिगस गावामध्ये श्रीदेवी काळंबा मंदिराचा वार्षिक उत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। तर हे मंदिर कुडापासून अवघ्या 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर आता आपण जाऊया थेट या मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि आजच्या दिवशीचा हा चित्रोत्सव कशा प्रकारे पार पडतो ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। आपण आलेलो आहोत ते म्हणजे जत्रेमध्ये आणि जत्रा इथूनच सुरुवात होते। तर आता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि त्यानंतर ना हा वार्षिक उत्सव कशा प्रकारे आहे तो पाहू आजच्या व्हिडिओमध्ये, चला। आता आपण ना मंदिरामध्ये आहोत आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी इथे भरपूर गर्दी जमलेली आहे आणि इथे त्या ठिकाणी ओटी वगैरे भरतात, त्यानंतर इथे दर्शन वगैरे आहे आणि खूप गर्दी इथे जमलेली आहे भाविकांची। हे बघा इथे आता ओटी भरणा चालू आहे। मध्ये जाताना ना इथे आर्टिफिशियल फुलांची इथे आरास आपल्याला पाहायला भेटते। म्हणजे तिथे जो गेट आहे ना तिथे आणि त्यानंतर ना इथे डिजिटल स्वरूपात ना श्री काळंबा देवी असं लिहिण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदररित्या ना हे इथे सजवण्यात आलेला आहे। हा जो कमान आहे तो
मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये ना आता पालखीला आता सुरुवात होणार आहे आणि पालखीसाठी ना भरपूर मंडळी इथे जमलेली आहे. आता आपण मंदिरामधून निघालेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे लिंगेश्वराच्या मंदिरात. माझ्या पाठीमागे ना हा पालखी आहे, ती पालखी डायरेक्ट लिंगेश्वराच्या मंदिरात येते आणि तिथूनच ना डायरेक्ट जाते ते म्हणजे परत आपल्या काळंबदेवीच्या मंदिरात आणि त्यानंतर ना तरंगकाठी कशा प्रकारे कार्यक्रम वगैरे असतात ना ते आपण पाहूया. चला आपण लिंगेश्वरच्या मंदिराकडे जातोय ना. आता आपल्यासोबत ना 2 यूट्यूबर आहेत. पहिला म्हणजे आपला सर्वांनाच माहिती आहे तो म्हणजे मिस्टर समीर नलावडे आणि त्यानंतर ना मालवणी दुर्डाहून चॅनल आहे तो म्हणजे राज आहे सुपल. तर आता आपण त्यांच्यासोबतच ना ही जत्रा एक्सप्लोर करणार आहोत. तर ते माझ्यासोबत ना लिंगेश्वरच्या मंदिरापर्यंत येत आहेत. तर आता आपण ना तिथे जाऊया आणि तिथे काय काय कार्यक्रम होत आहेत ते पाहूया. देवळात पोचलोय आणि देवळात ना इथे आपल्याकडे पालखी आलेली आहे. आता देवळापर्यंत इथे पोचते आता पालखी. गजवदनमचिन्तं दृष्णनेत्रं सुनेत्रं बृहदमरमशेषं बृहतिराजं पुराणम् अमरवरसभूजं रक्तवर्णौ सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि.
वंदिता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मार्जुन शंकरस प्रभुदेवी देवै सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा इथे पालखी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मंदिरामध्ये गेली पालखी आणि त्यानंतर ना इथे प्रसाद वाटला जातो. तर हे बघा त्यासाठी ना मंडळी आतमध्ये गेलेली आहेत आणि बसलेली मगाशी. आता प्रसाद घेऊन ना आता मंडळी ना मार्गस्थ होत आहेत, ती म्हणजे कालिका देवीच्या मंदिरात जाण्यासाठी. मंदिराला ना सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे व तुम्ही पाहू शकता. खूप छान असं मंदिर आहे. कोणी जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर आलाच असाल तर नक्की आवर्जून या. हे बघा आणि जत्रा या ठिकाणी भरपूर इतकी मोठी भरलेली आहे.
आता पालखी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि आता आपण आहोत ते म्हणजे मंदिराच्या बाजूला आणि मंदिराच्या बाजूला ना विविध प्रकारची दुकानं लागलेली आहेत। तर आता आपण ती कुठची कुठची दुकानं लागली आहेत ना ती पाहूया, चला। बरोबर मंदिराच्या बाजूला ना इथे ओटींची दुकानं इथे आपल्याला पाहायला भेटतात। हे बघा, या साईडला जी सुरू होतात ना तिथपर्यंत आहे आणि इथून जी सुरुवात होतात ना ती या साईडला सुद्धा आहेत। मंडई ना मंदिराच्या आपण पाठीमागे आहोत आणि पाठीमागे ना इथे मंचुरियनची इथे दुकानं आपल्याला पाहायला भेटतात। 1 2 3 4 दुकान लागले। त्यानंतर ना बरोबर समोर ना जर तुम्ही पाहताय ना इथे लहान मुलांची खेळण्यांची इथे दुकानं आहेत, म्हणजे किचनची दुकानं आहेत। नंतर लहान मुलांना जी काही गोष्टी लागतात ना ती या ठिकाणी इथे दुकानं आहेत। त्यानंतर इथे कोबी मंचुरियनची दुकानं आहेत। थोडंसं पुढे गेल्यावर ना तुम्हाला इथे भजनची दुकानं, चहाची दुकानं, पान स्टॉल वगैरे अशा गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात। आणि जास्त करून जर तुम्ही पाहताय ना ती म्हणजे गोबी मंचुरियनची दुकानं आहेत। हे बघा, आणि पुढे पुढे जात राहिलो आपण तर आपल्याला खाजाची दुकानं इथे पाहायला भेटतील। आपल्या दत्तदादाने ना इथे काळंबादेवीच्या जत्रेला ना इथे दुकान लावलेलं आहे, त्याच्यासाठी बिग थम्स अप। आणि चला आता आपण पुढे जाऊया
आणि पुढे पण तुम्ही पाहताय तिथे कोबी मंचुरियनची दुकान आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे मित्राचं दुकान आहे, खाज्याचं दुकान आहे, त्याला भेटूया पहिल्यांदा. हे बघा इथे सुद्धा बरीच मंडळी आलेली आहे जत्रेला. सर बिग फॅन, सर बिग फॅन. तर हा आपला मित्र आहे, त्याचं पण चॅनल आहे, लवकर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. चला आता पण पुढे जाऊया. आणि कुठची दुकान लागले इथे सुद्धा हॉटेलच लागलेली आहेत. आणि इथे ना आता थंडीचा सीझन चालू झाला आहे, म्हणजे इथे स्वेटर वगैरे भेटतात ना ते सुद्धा आहेत. इथे उषा ज्या आहेत 100ला 2 वगैरे आहेत. आणि तिथे बघा फॅन्सी जे उषा आहेत, त्यानंतर हार्ट आहेत, मिकी माऊस इथे आहेत. त्यानंतर इथे ओटींची दुकानं इथे आपल्याला पाहायला भेटतात. हे आहे मंदिर आणि बरोबर ना हा जो रस्ता जातो ना, तर समीर आपल्याकडे दररोज भेटतो, त्याच्यामुळे काय आपल्याकडे प्रश्न नाही. तर आपण ना बरोबर मंदिराच्या समोरचा जो रस्ता ना गावात जातो ना तिथे आहोत आपण. आणि थोडंसं आपण पुढे आलो आहे. तर हे आपले जवळचे मित्र आहेत, त्यांना आपण विसरू शकत नाही. सगळ्यांना बिग थम्सअप. चला पुढे जाऊया. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे मिकी माऊस सुद्धा आहे, पान स्टॉल सुद्धा आहेत. इथे काकांनी सुद्धा इथे भजनची दुकानं, भाज्याचं दुकान इथे लावलेलं आहे. आणि ताईंनी सुद्धा इथे लागलेलं ते म्हणजे मक्याची दुकानं. आपण मगाशी ना आपण स्टार्टिंगला तिथून आलेलो आणि हा जो रस्ता आहे ना तो डायरेक्ट गावामध्ये जातो. आणि बरोबर ना मंदिराकडे ना हा जो इथे उंच असा भाग आहे ना, तिथून ना खूप सुंदर असं मंदिर दिसतंय बघा. तिथून ना जत्रा सुद्धा जी भरलेली आहे ना ती सुद्धा आपल्याला खूप सुंदर आहे. लाइटिंग सुद्धा खूप छान वगैरे केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. आणि जत्रा सुद्धा इथे भरपूर भरलेली आहे. हा गेम आहे तो म्हणजे रिंग ना या थंडाच्या बॉटलमध्ये टाकायची आहे. थंडाची बॉटलमध्ये म्हणजे या चौकोनामध्ये जर प्रॉपर गेली रिंग बसली तरच ती थंडाची बॉटल तुम्हाला भेटेल, असा हा गेम आहे. आणि त्यासाठी ना बरीच मंडळी आहेत ना ते रिंग फेकतात. हे बघा त्यामध्ये हे सगळे आपलेच आहेत चेहरे. हे सोन्या टाक. आता सोन्याची बारी आहे. आई ग सोन्या जरा किंचित. हे बघा ही नाही गेली सोन्या. अरे रे दोन्ही नाही गेले, ही पण नाही गेली. सरळ बघा काय करतायत ते. सरळ टाका. अरे नाही ही पण फेल. त्याची बघूया जाते काय. हो तसा डायरेक्ट पुढे घेऊन टाकतो म्हणजे हात जाईल तेवढा, पण तेवढा नाही आहे तसा तो. अरे नाही त्या पण मित्राची जाईल नाही आहे. 50 रुपयाला 10 रिंगा. तर बघा सगळे पटापट टाकताय एकदम हळूहळू टाका. बघा हा ही बघ गेली ह्या दादाची गेलेली आहे. त्याला ही थम्सअप भेटलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता सोन्याची वारी आहे, सरांची वारी आहे आता. नाही सोन्या तुझी वारी आहे. सोन्या अरे नाही सोन्या लग्न आहे तुझं, लग्न आहे. काका टाकतायत नाही. अरे देवा नाही. नाही 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 नाही. अर्धी माझ्याकडे देतो. सोन्या त्यांचा आडू पुढे इलो. नाही प्रत्येक सगळे चान्स मिस केलेले आहेत सोन्याने. आता आपण उजव्या साईडला आहोत मंदिराच्या आणि बरोबर मंदिराच्या उजव्या साईडला ना इथे ना मिकी माऊस आहेत, 2 आहेत. लहान मुलांना खेळण्याची इथे जी जागा आहे ना ती या ठिकाणी आहे. हे बघा बरोबर ना ज्या रस्त्यावरून आपण मगाशी आलो म्हणजे स्टार्टिंगला आलो तिथून ना आपल्याला इथे सगळीकडेच ना इथे आईस्क्रीमची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात या साईडला.
आणि त्यानंतर ना इथे भांड्याची दुकानं, त्यानंतर इथे घडा आहेत, गॉगल्स आहेत, याची दुकानं इथे आहेत. आणि त्यानंतर ना इथे खेळण्यांची दुकानं सुद्धा आहेत. आणि इथे स्टार्टिंगलाच ना इथे उशांची दुकानं आहेत, 100ला 2 म्हणून आहेत. आणि इथे ना फ्रेमची दुकानं इथे आलेली आहेत, हे बघा. तर ही मोठ्या मोठ्या जत्रेमध्ये हे काका असतात आणि ह्यांचे जे फ्रेम आहेत ना ते खूप सुंदर असतात. फायनली आता ब्लॉगिंग करायची वेळ झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की श्रीदेवी काळंबा मंदिराचा वार्षिक रथोत्सव कशाप्रकारे पार पडला. तो पहिल्यांदा आपण दर्शन घेतलं, त्यानंतर ना मंदिराला सुंदर अशी लाईटिंग केलेली होती आणि आपण नंतर पालखी प्रदक्षिणा करण्यासाठी आपण पुढे गेलेलो. ती कुठपासून कुठपर्यंत जाते हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. त्यानंतर जत्रा खूप मोठी असते, त्यामुळे ना जत्रेमध्ये विविध प्रकारची दुकानं आहेत. ती कुठची दुकानं आहेत ना ते तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर हा होता छोटासा डिकसगावच्या जत्रेचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू शिकायला व्हिडिओ दे. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.